हल्ल्याचा जो कट केला तो काल केला आणि आज हल्ला झाला असं नाहीये. दहशतवादी संघटना त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, पाकिस्तान लष्कर इन्व्हॉल्व असेल, पाकिस्तान ISI इन्व्हॉल्व असेल आणि सर्व बाजूंनी विचार करून त्यांनी अतिशय मोका साधून, योग्य वेळ साधून, योग्य ठिकाणी हल्ला केलेला आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्यापूर्वी शत्रूला सर्व बाजूंनी नामोहरम करणं ही एक युद्धनीतीचा भाग असतो. परिस्थिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाकिस्तानला अजिबात पत नाही. पाकिस्तानच्या मागे कोणी नाही, तुर्कस्तान किंवा चीन सोडलं. POKचा जो भाग आहे तो भारतात परत विलीन होण्याच्या दृष्टीने परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. मोदींची अशी एक नीती आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये या देशातले सगळे नागरिक सहभागी झाले पाहिजे. हे मॉकड्रिल हे एका दृष्टीने समाजामध्ये शिस्त येण्यासाठी आणि युद्धापासून आपला बचाव करण्यासाठी फार आवश्यक आहे. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. साप्ताहिक विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 22 एप्रिल 2025 हा दिवस आपण कोणीच विसरू शकत नाही, कारण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी आता सर्व स्तरातून केली जाते. म्हणजे भारत आणि पाकिस्तान दरम्यान कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकतं अशी सगळी परिस्थिती आहे. आणि याबद्दलचे नवनवीन अपडेट्स किंवा बातम्या सातत्याने आपण ऐकतोय. आणि कालच केंद्रीय गृह मंत्रालयाने एक महत्वाचा आदेश जारी केलाय. तो म्हणजे उद्या संपूर्ण देशभरात नागरी सुरक्षा मॉकड्रिल सुद्धा पार पडणार आहे. म्हणजे युद्ध होऊ शकतं का असा प्रश्न आता आपल्या सगळ्यांच्याच मनात निर्माण झालाय. आणि युद्ध झालं तर काय होईल, दोन्ही देशांवर काय परिणाम होतील, कोणते देश आपल्या बाजूने उभे राहतील, असे अनेक प्रश्न आता आपल्या प्रत्येकाच्याच मनात आहेत. आणि या प्रश्नांचीच उत्तरं अगदी सोप्या भाषेत जाणून आज आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक भगवान दातार. नमस्कार सर, मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि लगेचच आपण आपल्या चर्चांना सुरुवात करणार आहोत. माझा पहिला प्रश्न आहे की सगळं काही शांततेत सुरू होतं, पण आत्ताच हा दहशतवादी हल्ला का, आणि त्यानंतर प्रकर्षाने जाणवणाऱ्या महत्वाच्या घटना नेमक्या कोणत्या आहेत? या हल्ल्याच्या संदर्भात 2-3 गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील. हल्ल्याची वेळ तुम्ही बघा. ज्यावेळेस मोदी परदेशात दौऱ्यावर होते आणि सौदी अरेबिया सारख्या देशामध्ये ते मुस्लिम देशामध्ये ते गेलेले होते, त्यावेळेस हा हल्ला झालेला आहे. दुसरी, त्याच वेळेस अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतात आलेले होते. ही एक दुसरी घटना. काही दिवसात अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. ही अमरनाथ यात्रेची सूचना या हल्ल्याने दिली का, म्हणजे अमरनाथ यात्रेवर हल्ला होऊ शकतो अशी एक इशारा या हल्ल्याने दिला का, असा पण एक त्यामध्ये पॉइंट आहे. भारताचे अर्थमंत्री परदेशात होते, भारताच्या राष्ट्रपती भारतात होत्या, पण त्या लगेच दौऱ्यावर पण जाणार होत्या. या सगळ्या गोष्टींच्या बरोबर भारतामधली एकूण स्थिती, अंतर्गत स्थिती ही सुद्धा थोडीशी काळजी वाटावी अशी होती. वक्फच्या प्रश्नावरून देशभर रस्त्यावर उतरण्याच्या घोषणा इथल्या काही गटांनी केलेल्या होत्या. वक्फचा रण किती पेटेल याचा अंदाज नव्हता. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये काश्मीरमध्ये एक सलोख्याचं, सौहार्दाचं वातावरण निर्माण होत आहे. तिथे विकासाला चालना मिळते आणि गेल्या अनेक वर्षात झालं नाही इतकं रेकॉर्ड पर्यटन त्या ठिकाणी झालेलं आहे. हे कुठंतरी हाणून पाडायचं, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून हा प्लॅन केला गेलेला आहे. आता हा प्लॅन जो केला, हल्ल्याचा जो कट केला तो काल केला आणि आज हल्ला झाला असं नाहीये. तर याला काही दिवसांची पाकिस्तानची योजना त्यामध्ये आहे आणि अनेक दहशतवादी संघटना त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, पाकिस्तान लष्कर इन्व्हॉल्व असेल, पाकिस्तान ISI इन्व्हॉल्व असेल आणि सर्व बाजूंनी विचार करून त्यांनी अतिशय मोका साधून, योग्य वेळ साधून, योग्य ठिकाणी हल्ला केलेला आहे. आता युद्ध होईल अशी एक परिस्थिती आहे. खरं म्हणजे युद्ध हे कोणत्याही देशासाठी फार चांगलं नसतं, कारण आपण बरेच वर्ष मागे जातो. पण आत्ताची जर परिस्थिती पाहिली आणि युद्ध झालं तर दोन्ही देशांवर काय परिणाम होईल, त्याच्यासाठी आपण गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींचा पण थोडक्यात उल्लेख करून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढे सरकता येईल. हल्ला झाला, देशभरात संतापाची लाट निर्माण झाली. मोदी परदेशात होते. पंतप्रधानांनी तातडीने गृहमंत्र्यांना आदेश दिले की तुम्ही घटनास्थळी जा, प्रत्यक्ष स्पॉटला जा आणि तिथे पाहणी करून अहवाल सादर करा.
पंतप्रधान मोदी आपला अतिशय महत्वाचा दौरा संपवून तातडीने भारतात परत आले. भारतात परत आल्या आल्या विमानतळावरच त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, आढावा घेतला. यावरून या घटनेची इंटेन्सिटी सरकारला किती वाटत होती ते आपल्या लक्षात येईल. हे झाल्यानंतर भारताने एक एक उपाययोजना सुरू केली आणि सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की आम्ही सिंधू करार तात्पुरता स्थगित केले आहोत. सिंधू करार हे एका अर्थाने पाकिस्तानवर उगारलेलं अस्त्र आहे, ज्याला जल अस्त्र आपण म्हणू शकतो. प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्यापूर्वी शत्रूला सर्व बाजूनी नामोहरम करणं ही एक युद्धनीतीचा भाग असतो. त्यामुळे पाकिस्तानला एक धमकी देणं, तुमचं पाणी आम्ही बंद करू शकतो, हे तुम्ही इशारा देणं. दुसरं, आपण त्यांच्याबरोबरचा व्यापार बंद केला. तिसरं, हवाई वाहतूक म्हणजे हवाई स्पेस बंद केली. आपली जी बंदरं आहेत ती बंदरं पाकिस्तानसाठी आपण बंद केली. या सगळ्यांचा असा परिणाम झाला की पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली. दुसरं म्हणजे पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला. आज पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आपल्याला माहित असेल, खूप जास्त भाव आहे भारतापेक्षा. पाकिस्तानी रुपयाची डॉलर बरोबरची किंमत ही अतिशय जास्त आहे. आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान डबघाईला आलेला आहे. या स्थितीमध्ये प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानवर काही ना काही जरब निर्माण करणं, त्यांना घाबरवणं, त्याचं मनोधैर्य कच्ची करायला लावणं, यासारख्या उपाययोजना भारताने अंमलात आणल्या. यामध्ये पाकिस्तानी वाहिन्यांवर बंदी, त्यांचे इंस्टाग्राम बंद, त्यांचे एक्स अकाउंट बंद, पाकिस्तानी लोक जे चॅनल भारतात चालवत होते आणि भारतातल्या लोकांकडून कोट्यवधी रुपये जमा करत होते, ती चॅनल बंद केली. हे दिसायला आपल्याला सोपे साधे वाटतात, पण हे अतिशय परिणामकारक असे उपाय आहेत. आणि यामुळे पाकिस्तान रोज हल्ल्याची आवई उठवत आहे की आज आमच्यावर हल्ला होणार, आज आमच्यावर हल्ला होणार. याचं कारण पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली भीती. तर पाकिस्तानचं जर 3 शब्दात वर्णन आपल्याला करायचं असेल तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल की पाकिस्तानची सध्याची स्थिती कशी आहे. तर स्ट्रॅटेजिकली ते म्हणजे स्ट्रॅटेजिकली म्हणजे धोरणात्मक दृष्ट्या स्ट्रॅटेजिकली आयसोलेटेड आहे. दुसरं म्हणता येईल की इकॉनॉमिकली ट्रेन्ड आहे. आणि तिसरं म्हणता येईल की इंटरनली फ्रॅक्चर्ड आहे. आता या तिन्ही गोष्टींचा आपण विचार करू की स्ट्रॅटेजिकली आयसोलेटेड म्हणजे कसं आहे. पाकिस्तान एक असं राष्ट्र आज आहे की ज्याला एक 2-3 देश सोडले तर कोणाचाही आंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये पाठिंबा नाही. मोदी ज्या वेळेस पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यानंतर सुरुवातीला त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या देशांना एकत्र घेण्याचा प्रयत्न केला. अगदी त्यांच्या शपथविधीला सुद्धा त्यांनी पाकिस्तानला निमंत्रण दिलं होतं. पण त्यानंतर जेव्हा पाकिस्तानची चाल लक्षात आली त्यानंतर मोदींनी अशा पद्धतीचं परराष्ट्र धोरण अंमलात आणलं की पाकिस्तान हा एकटा पडत गेला. सुरुवातीला पाकिस्तानच्या मागे अनेक देश होते, अगदी अमेरिका सुद्धा पाकिस्तानला मदत करत होती. पण हळूहळू हळूहळू पाकिस्तानचा दहशतवाद कसा आहे या देशांबरोबर उघड केलं. आणि मग आता परिस्थिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाकिस्तानला अजिबात पत नाही. पाकिस्तानच्या मागे कोणी नाही, तुर्कस्तान किंवा चीन सोडलं जातं. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली पाकिस्तान हे आयसोलेटेड झालेलं आहे, एकटं पडलेलं आहे. दुसरा मुद्दा इकॉनॉमिकली ट्रेन. आता इकॉनॉमिकली ट्रेंड म्हणजे पाकिस्तानची परिस्थिती ही पिकाऱ्यासारखी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहिली तर पाकिस्तानला फारसं कोणी मदत करायला उत्सुक नाही. IMF किंवा काही संस्था त्यांना मदत करतात, पण त्याही अनेक वेळा त्यांनी भीक मागितल्यानंतर त्यांना मदत होते. तिसरा मुद्दा, पाकिस्तान बरोबरचा व्यापार अनेक देशांनी कमी केलेला आहे, कारण दहशतवादी लोकांशी व्यापार करायचा नाही असं धोरण अनेक देशांचं आहे. त्यामुळे इकॉनॉमिकली पाकिस्तानची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आणि तिसरं, इंटरनली फ्रॅक्चर. आता इंटरनली फ्रॅक्चर म्हणजे काय, तर पाकिस्तानमध्ये कायम लष्कर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये एक वाद असतो. कधी सत्ता पालट होईल, कधी कोण कोणाला उलथवून टाकेल याची कोणालाच गॅरंटी नसते. आता पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत मुनीर, त्यांच्या मनात असं आलं ते लवकरच आता रिटायर होणार आहेत 5-6 महिन्यात. पण त्यांच्या मनात असं आलं की आपल्या हातात आपण सत्ता घ्यावी. आणि म्हणून त्यांनी हे पहलगामचं प्रकरण घडवून आणलं. यामुळे देशामध्ये अंदरेस निर्माण होईल, भारताचं प्रेशर वाढेल, भारताचा धोका वाढेल. आणि या निमित्ताने आपल्याला तिथलं सरकार गुंतवून टाकून सगळी सत्ता आपल्याकडे घेता येईल असं पाकिस्तानला वाटतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळलाय. पाकिस्तानचं आपण हवाई स्पेस बंद केल्यामुळे पाकिस्तानचं आपल्या 6 पट नुकसान जास्त आहे. म्हणजे आपली विमानं आता पाकिस्तान म्हणून जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला ती वळवून न्यावी लागतात. पण हीच परिस्थिती पाकिस्तानलाही असल्यामुळे पाकिस्तानचा हवाई वाहतुकीचा खर्च हा भारतापेक्षा 6 पटींनी वाढलेला आहे. आणि तो सहन होणं त्यांना शक्य नाही. या सगळ्या घडामोडीमुळे आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान खचलेलं आहे.
आणि या परिस्थितीमध्ये सुरुवातीपासूनच पाकिस्तानामध्ये अनरेस्ट आहे. बलुचिस्तानचे बंडखोर हे पाकिस्तानला अतिशय त्रास देत आहेत म्हणण्यापेक्षा ते आता वरचढ ठरत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी एक रेल्वे पळवून दिली. ती लष्कराची रेल्वे होती, त्यामध्ये सैनिक होते, पण त्या बलुचिस्तानच्या बंडखोरांनी हल्ला करून 300 सैनिक मारले. एवढा पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह आहे. उत्तरेकडचे जो भाग आहे ज्याला आपण पीओके म्हणतो, त्या पीओकेच्या लोकांमध्ये सुद्धा पाकिस्तानमध्ये राहण्याची त्यांची तयारी नाही. ते रोज उठून तिथं आंदोलन करतायत. सिंध कराचीमधले लोक सुद्धा पंजाबच्या सरकारबद्दल म्हणजे पाकिस्तानच्या सरकारबद्दल नाराज आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे पाकिस्तान अंतर्गतरित्या जर्जर झालेला आहे. आणि त्यातून आपल्या हाती सत्ता मिळावी अशी लष्करी अधिकाऱ्यांची भावना असल्यामुळे त्यांनी हे घडवून आणलं आणि आता ते ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत आहेत. म्हणजे तुम्ही आता पाकिस्तानची सगळी अवस्था सांगितली. पाकिस्तान अतिशय खिळखिळा झालेला आहे आणि अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज या मूलभूत सुविधा सुद्धा आता पाकिस्तान त्यांच्या नागरिकांच्या पूर्ण करू शकत नाहीये. पण या सगळ्या परिस्थितीत समजा युद्ध झालं तर पाकव्याप्त काश्मीर हा एक कळीचा मुद्दा कायमच राहिलाय. तर तो भारताला मिळू शकतो का, किंवा तिथला भाग मिळणं हे आता किती अवघड आहे? काही दिवसांपूर्वी अवघड वाटत होतं की ज्या वेळेस त्या ठिकाणी असलेले लोक हे पाकिस्तानच्या बाजूचे होते. आता परिस्थिती अशी झाली की तिथल्या लोकांना आता लक्षात येत आहे की भारताची प्रगती, भारताचा विकास, मोदींचं नेतृत्व हे लक्षात घेतलं तर आपण या इतक्या वाईट परिस्थितीत का आहोत तर पाकिस्तानमुळे आहोत. मुळात पाकिस्तान व्याप्त काश्मीर हा जो प्रदेश आहे तो पूर्णपणे भारताचा प्रदेश आहे. भारतीय संसदेने अनेक वेळा तो प्रदेश आपला आहे असं सांगितलेला आहे. तो प्रदेश आम्ही परत मिळवू असं अनेक पंतप्रधानांनी, अनेक गृहमंत्र्यांनी अनेक वेळा ठामपणे सांगितलेलं आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान या प्रदेशावर अन्यायाने, जुलमाने, जबरदस्तीने राज्य करतोय, आपल्या नियंत्रणात ठेवतोय. आणि तो प्रदेश आपल्याला परत मिळणं हे फारसं कठीण नाहीये, कारण तिथल्या लोकांचीच इच्छा आहे. आता प्रश्न फक्त लोकसंख्येच्या देवाणघेवाणीचा येईल. पण लोक जर तयार असतील तर तो प्रदेश लोकसंख्येसह भारतात येऊ शकतो. भारताने इशारा दिला तर तिथले पाकिस्तानवादी लोक असतील ते तिकडून पळून जातील, उरलेले भारतात येतील. आणि ते जर भारतात आले तर त्यांना भारतीय प्रशासकीय यंत्रणेमध्ये वाव मिळावा या दृष्टीने आपण त्यांना तिथल्या काश्मीरच्या विधानसभेमध्ये जागा सुद्धा आधीपासूनच ठेवलेल्या आहे. आता भारताचं एक धोरण आहे की टेरर आणि ट्रिटी किंवा टेरर आणि टॉक्स या कधी एकत्र जाणार नाही. आणि त्यामुळे मोदींनी पहिल्यांदा सांगितलं की सिंधूमधून एकाच वेळेस पाणी आणि रक्त वाहू शकणार नाही. हे धोरण असल्यामुळे भारताने ठामपणे या सगळ्या दहशतवादाला विरोध केला आणि पर्यायाने पाकिस्तानला वारंवार सांगितलंय की वेळ आली तर तुमचे तुकडे होतील. त्या दिशेने जर आपले पावलं पडत आहेत आणि त्यामुळे पीओकेचा जो भाग आहे तो भारतात परत विलीन होण्याच्या दृष्टीने परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. आता भारताची लष्कराची परिस्थिती जर आपण पाहिली तर सज्ज आहे. म्हणजे आता राफेल सुद्धा आलेले आहे. तर युद्ध झालं तर आपल्या देशावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे कितपत हानी होऊ शकते? हा खूप व्यापक स्तरावर विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण गेल्या काही दिवसातल्या घडामोडी तुम्ही बघितलं असेल की आपली सीसीपीए ची बैठक झाली, म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स, ही सर्वोच्च समिती जी निर्णय घेत असते, त्यांची बैठक झाल्यानंतर सरकारतर्फे असं सांगण्यात आलं की आम्ही पहलगामचा बदला घेणार, आम्ही पाकिस्तानला धडा शिकवणार, आम्ही दहशतवाद समूळ नष्ट करणार. पण हा सरकारी निर्णय जरी असला तरी हे कसं करायचं हे आम्ही लष्कराकडे सोपवलेलं आहे. म्हणजे याच्या संदर्भातला सर्व अधिकार जे आहेत ते आपण लष्कराला दिलेले आहेत. अमेरिकेचे एक लष्करी अधिकारी होते, पॅटन नावाचे, पॅटन रणगाडे त्यांच्याच नावाने निघाले. त्या पॅटन यांचं एक वाक्य खूप छान आहे. त्या वाक्यात त्याने असं म्हटलंय की डोंट टेल द बॉईज हाऊ टू डू. बॉईज म्हणजे आता लष्करातले शिपाई. डोंट टेल द बॉईज हाऊ टू डू, जस्ट टेल देम व्हॉट टू डू अँड लेट देम सरप्राईज विथ देअर डीड्स. म्हणजे तुम्ही सैन्याला काय करायचंय ते सांगा, कसं करायचंय ते सांगू नका. ते त्यांचं त्याला करू द्या आणि मग ते किती चांगलं यश मिळवतात हे फक्त तुम्ही बघत राहा. या वाक्याचा आणि सरकारच्या निर्णयाचा अतिशय संबंध आहे. म्हणजे आता आपण लष्कराला सांगितलं की कारवाई करायची आहे, ती कशी करायची, कुठे करायची, केव्हा करायची हे लष्करी तज्ञांनी ठरवावं. भारत आणि पाकिस्तानमध्ये हाच फरक आहे. भारतामध्ये लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणा, ही पूर्णपणे भारताच्या ताब्यात आहे. आणि पाकिस्तानमध्ये
यंत्रणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथं अंतिम निर्णय प्रशासकीय स्वरूपाचा म्हणजे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्या लेव्हलचा घेतला जातो, पण लष्कर तो अंमलात आणतो. पाकिस्तानमध्ये लष्कराला सर्वसत्ताधीश होण्याची इच्छा असते, त्यामुळे दरवेळेस लष्कर कुरघोडी करतं. त्यामुळे कुठलेही अशा स्वरूपाचे निर्णय हे लष्कर घेतं. त्यामुळे तिथल्या प्रशासकांची म्हणजे तिथल्या पंतप्रधानांची किंवा तिथल्या राज्य व्यवस्थेची गळचेपी होते आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये एक सातत्य राहत नाही किंवा कोऑर्डिनेशन राहत नाही. त्यामुळे लष्कर काय करताय हे पंतप्रधानांना माहीत नसतं, पंतप्रधान काय करतायत हे मंत्र्यांना माहीत नसतं आणि कोणी मंत्री आपला संबंध नसतानाही काही विधानं करतात आणि त्यामध्ये घोळ निर्माण होतो. भारतामध्ये अतिशय सिस्टमॅटिक अशी पद्धत आहे. त्यामुळे आता पंतप्रधानांनी सांगितलं की लष्कर करेल काय करायचं ते आणि त्या दृष्टीने लष्कराची तयारी पण पूर्ण आहे. यामध्ये आपण गेल्या काही दिवसातल्या घडामोडींचा आणखी एक पॉईंट बघितला पाहिजे की पंतप्रधानांनी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली, वेगवेगळ्या समित्या ज्या असतात शासनाच्या त्यांची बैठक घेतली, केंद्रीय कॅबिनेटची बैठक घेतली आणि यामध्ये एक बारीकशी बातमी आहे. ती बातमी महत्वाची आहे. पूजनीय सरसंघचालकांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. आता ही बातमी आल्याबरोबर अनेकांचे डोळे असे टवकारले गेले, कान टवकारले गेले की अरे, आत्ता सरसंघचालक कसे काय भेटले? आणि मग काही जण तर असे म्हणायला लागले की आता मोहनजी भेटले, आता कदाचित उद्यापासूनच युद्ध सुरू होईल. किंवा काही जण असे म्हणाले की आता मोहनजी भेटले, आता मोदी माघार घेतील. वास्तविक पाहता या दोन्हीचाही अर्थार्थी निर्णयाशी काही संबंध नाही. मोहनजी भेटले असतील ते त्यांच्या स्तरावर पंतप्रधानांशी बोलायला भेटले असतील, कदाचित एक धोरणात्मक दिशा कदाचित मोहनजींच्या मनात जी असेल ती त्यांनी दिली असेल. पण हे अनपेक्षित झालं का? ते अनपेक्षित असं झालेलं नाही. काही दिवसांपूर्वीचं उदाहरण तुम्हाला माहित असेल, 1965 साली जेव्हा युद्ध झालं होतं, ते युद्ध 1 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 1965 या काळामध्ये झालं होतं. पण यामध्ये 6 सप्टेंबरला त्यावेळेचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यावेळेस त्यांनी राष्ट्रसंघाचे सरसंघचालक असलेले गोळवलकर गुरुजी यांना सुद्धा या बैठकीला निमंत्रित केलं होतं. आपल्याला कदाचित तपशील माहीत नसेल म्हणून सांगतो की त्यावेळेस गुरुजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, सांगलीमध्ये ते होते आणि सांगलीचे त्यावेळेचे प्रांत संघचालक त्यांच्या घरी ते दुपारची विश्रांती घेत होते. त्यांचं नाव काभाले माई. त्यावेळेस फोनची एवढी सोय नव्हती, म्हणून पंतप्रधान कार्यालयातून फोन गेला तो सांगलीमध्ये कोण आहे संघाचा कार्यकर्ता असं शोधत आणि बापूसाहेब पुजारी म्हणून त्यावेळेचे सिनियर कार्यकर्ते अजूनही ते आहेत त्यांच्याकडे फोन गेला. त्यांच्या घरी निरोप आला की पंतप्रधानांना गुरुजींशी बोलायचं आहे, त्यांना फोनवर उपलब्ध करून द्या. हा निरोप जेव्हा कळला तेव्हा गुरुजी चालत त्यांच्या घरी गेले, पुजारींच्या घरी, आणि तिथून ते पंतप्रधानांशी बोलले म्हणजे त्यांच्या कार्यालयाशी बोलले. तेव्हा पंतप्रधान म्हणाले की गुरुजी उद्या अशी अशी बैठक आहे आणि या बैठकीला तुम्ही यावं असं मला वाटतं, मी तुम्हाला त्यासाठी निमंत्रित करत आहे. गुरुजी म्हणे शक्य ठीक आहे, पण मी आता सांगलीमध्ये आहे, मी कसा दिल्लीत पोहोचणार? तेव्हा शास्त्रीजी त्यांना म्हणाले की तुम्ही मुंबईत पोहोचा, मी तुमची दिल्लीत येण्याची व्यवस्था करतो. त्याप्रमाणे गुरुजी मुंबईत गेले, दिल्लीत गेले, बैठकीत सामील झाले आणि त्या बैठकीतले दोन मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो. या सगळ्या चर्चेमध्ये ते फार महत्वाचे आहेत. त्या बैठकीमध्ये जेव्हा एक कम्युनिस्ट नेते सरकारशी बोलताना कायम युअर आर्मी असं म्हणत होते, त्यावेळेस गुरुजींनी त्यांना सांगितलं की युअर आर्मी म्हणू नका, युअर आर्मी नाही, अवर आर्मी, ही आपलं देशाचं सैन्य आहे. आणि दुसरा एक मुद्दा, त्याच कम्युनिस्ट नेत्याने असं सांगितलं की फर्स्ट आपलं काय उद्दिष्ट आहे युद्धाचं, आपलं काय एम आहे ते सांगा आणि मग आपण चर्चा करू. तेव्हा पुन्हा गुरुजी म्हणाले की आपलं एम तर ठरलेलं आहे, शत्रूचा निपात करणं, शत्रूचा पाडाव करणं. त्यामुळे आपलं एम काय ते ठरवा कशासाठी, आपलं एम ठरलेलंच आहे. आता हा पाडाव कसा करायचा ते या ठिकाणी आपण विचारात घेऊ. आता जे मोहनजी मोदींना भेटले असतील तेही सुद्धा चर्चा या संदर्भात झाली असेल की आपलं एम ठरलेलं आहे. पाकिस्तान जो वारंवार आपल्याला त्रास देतो, वारंवार दहशतवादी कृत्य इथं घडवून आणतो, वारंवार जो इथल्या लोकांवर धर्माचा आधार घेऊन किंवा देशाचा आधार घेऊन हल्ले होतात, याला उत्तर द्यायचं आहे आणि आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. हेच उत्तर आता निर्णायक आणि अंतिम असेल, हे एम ठरलेलं आहे. त्यावेळेस काय करायचं, बाकीच्या रचना काय करायच्या या संदर्भाची चर्चा झाली असेल. कारण 65च्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस युद्ध परिस्थिती निर्माण झाली तेव्हा शास्त्री असं म्हणाले की दिल्लीमध्ये पोलिसांना मदत करण्यासाठी म्हणून संघाचा मला खूप उपयोग होईल आणि त्यामुळे दिल्लीची पोलीस यंत्रणेला संघाने खूप मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस मदत केली होती. असाही काही आता असू शकतो. म्हणजे आता तुम्ही जे काही सांगताय, म्हणजे या काळात अनेक घटना घडतायत, अनेक बातम्या येत आहेत, पण प्रत्येक बातमी मागे एक संदर्भ आहे आणि तो आता तुम्ही उलगडून सांगताय. पण या सगळ्या काळात
अजून एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा एक समोर आला की भारतात अशा अनेक महिला आहेत, म्हणजे जवळपास त्यांची संख्या 5 लाखाहून अधिक आहे, की त्यांनी पाकिस्तानी पुरुषाशी लग्न केलंय, पण त्यांची मुलं आणि त्या स्त्रिया भारतात आहेत. तर हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती गंभीर आहे किंवा किती धोकादायक आहे आणि यांचं पुढे काय होणार? हा एक फारच गंभीर प्रश्न या दरम्यान पुढे आला. खरं म्हणजे आपल्या तो पूर्वी का लक्षात आला नाही, किंवा आपल्या राज्यकर्त्यांना तो पूर्वी कळला किंवा नाहीच कळला, हे समजायला आता काही मार्ग नाही. काही दिवसांनी ते उघड होईल. पण मला एक गोष्ट आठवते. कारगिल युद्ध जेव्हा झालं होतं, त्या कारगिल युद्धानंतर आग्र्याला चर्चा झाली. दोन्ही देशांच्या मध्ये करार झाला, भारत आणि पाकिस्तानमध्ये. त्यावेळेस पाकिस्तानचं उच्च शिष्टमंडळ त्यांच्या पंतप्रधानाबरोबर आग्र्यात आलं होतं. तिथे सिमला करारासारखा आपला आग्रा अग्रीमेंट झालं. त्यावेळेची एक गोष्ट अशी आहे की एक पाकिस्तानी शिष्टमंडळातला अधिकारी त्यावेळेस आग्र्याला आला होता, आणि तो आपल्या परराष्ट्र मंत्रालयाला म्हणाला की माझा व्हिसा फक्त आग्र्यापुरताच आहे, पण माझी आई, वृद्ध आई माझी लखनौला राहते, मला तिला भेटता येईल का? त्यावेळेस व्हिसा जर तिथला असेल तर लखनौला त्याला जाता येणार नाही, हे उघड होतं. पण हे प्रकरण जेव्हा परराष्ट्र मंत्र्यांपर्यंत गेलं आणि परराष्ट्र मंत्र्यांकडून वाजपेयींपर्यंत पोहोचलं, तेव्हा वाजपेयींचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे. त्यांनी परवानगी दिली, परवानगी द्यायला सांगितली की त्याला भेटू द्या त्याच्या आईला जाऊन. पण त्यांनी वाजपेयीने एक वाक्य असं त्यावेळेस उच्चारलं की माँ और बेटे के बीच में देश का कोई भी कानून नहीं आ सकता. आता आपल्याला हे वाक्य खूप काव्यात्मक, खूप दिलदार मनाचं, खूप उदार मनाचे वाजपेयी होते. त्यांच्या वृत्तीला साधायचं असं आहे. तो अधिकारी गेला, भेटला, बरोबर आहे. पण मला आता हा जो प्रश्न नावासमोर आलाय त्यावरून ते लक्षात येतं की त्यावेळेस तो अधिकारी, तो जेव्हा भारतात आला तेव्हा त्याची आई भारतातच होती, लखनौमध्ये होती, तो पाकिस्तानात होता. तो परराष्ट्र मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकारी होता, म्हणजे तो डेफिनेटली पाकिस्तानचा नागरिक असणार. तो नागरिक पाकिस्तानचा असताना त्याची आई कशी काय भारतात राहू शकते? याचा अर्थ त्याच्या आईने कुठल्या तरी पाकिस्तानी माणसाशी पूर्वी लग्न केलेलं आहे. तो लग्न केलेला माणूस पाकिस्तान मधला आहे, हा मुलगा पाकिस्तान मधला आहे, पण आई मात्र भारतात आहे. हे तेव्हा लक्षात आलं नाही, कारण त्यावेळेस असं वाटलं की वा, वाजपेयींनी किती छान उत्तर दिलं. प्रश्न तिथेच होता की अशा अनेक पाकिस्तानी महिला ज्यांनी पाकिस्तानी पुरुषांशी लग्न केलेलं आहे, पण त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडलेलं नाही, त्या भारतात राहतात. आणि ते पाकिस्तानी पुरुष मधनं मधनं भारतात येतात, भारतातल्या महिलांशी संसार करतात, इथे त्यांना मुलं होतात. एकेका बाईला 5-5 ते 10-10 मुलं आहेत, आणि ही सगळी मुलं भारतात पोचली जातात. तो माणूस मात्र पाकिस्तानात परत जाऊन आपण पाकिस्तानी आहोत अशा स्वरूपात राहतो. आता इथं भारतात त्यांना काय मिळतं? भारतात त्यांना फुकट शिक्षण मिळतं. भारत सरकारच्या वतीने त्यांना रेशनमध्ये अन्नधान्य मिळतं. मोदी सरकारच्या वतीने गॅस सारखी योजना मिळते. मोदी सरकारच्या वतीने अनेकांना घरं बांधून दिली. यामध्ये अनेक मुस्लिम महिलांना घरं मिळालेली आहेत. आता या मुस्लिम महिलांना जी घरं मिळाली, या मुस्लिम महिला पूर्ण भारतीय आहेत का? तर त्यांचे नवरे पाकिस्तानमध्ये आहेत. आणि पाकिस्तानमध्ये असलेले जे पुरुष आहेत त्यांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी आहे. त्यामुळे पाकिस्तानमधल्या एका पुरुषाला भारतामधल्या किती महिलांशी लग्न केलंय त्यांनी हे आपल्याला माहिती आहे का? याचं कुठेही रेकॉर्ड नाही. आता आणखी एक संदर्भ सांगतो की जेव्हा शाहीनबाग सारखं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये अनेक मुस्लिम महिला रस्त्यावर बसलेल्या आपण पाहिल्या. अचानकपणे या महिला कुठून आल्या? अचानकपणे या एवढ्या मोदी सरकारच्या विरुद्ध कशा झाल्या, भारताच्या विरुद्ध कशा झाल्या? म्हणजे त्यांच्या त्यावेळच्या घोषणा आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांच्या घोषणा अशा होत्या की आम्ही सरकार उठवून टाकू, पण शाहीनबागवरून हटणार नाही. त्यावेळेस दुसरा एक मुद्दा आपण लक्षात घ्या की मध्ये राकेश टिकैत जे शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांनी एक आंदोलन छेडलं होतं, आणि त्या आंदोलनामध्ये अनेक मुस्लिम सहभागी होते, मुस्लिम महिला सहभागी होत्या. आता परवा एक आपल्या समाज माध्यमावर एक चित्र असं आलं की काही महिला त्या बॉर्डरवर पाकिस्तानात जाण्यासाठी गेल्या की ज्याचा आता पासपोर्ट रद्द झाला. त्या गेल्या, पण त्यांना सोडायला राकेश टिकैतची गाडी गेली, म्हणजे त्याच्या शेतकरी संघटनेचं नाव असलेली गाडी तिथे गेली. या राकेश टिकैत यांचे वडील महेंद्रसिंग टिकैत हे फार मोठे शेतकरी नेते होते. उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांची फार मोठी चळवळ त्यांनी उभी केली. पण महेंद्रसिंग टिकैत हे कधीही देशविरोधी झाले नाही. त्यांनी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, शेतकऱ्यांसाठी ते लढले. पण आताचे राकेश टिकैत आहेत, त्यांचे लागेबांधे कोणाचे कसे आहेत, आणि राहुल गांधींपासून यांच्याशी कोण कोण संबंधित आहेत, तर यांचे केजरीवालशी काय संबंध होते, यांचे खलिस्तानीवादी शीख लोकांशी काय संबंध आहेत, हा सगळा फार मोठा प्रश्न आहे. आणि यातून हा मुस्लिम महिलांचा प्रश्न पुढे आला, आणि या देशाच्या दृष्टीने फार धोकादायक आहे. आपल्याला तर फार गंभीरपणे विचार करावा लागेल. अगदी खरंय.
आता जाता जाता एक महत्वाचा प्रश्न की ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला सुद्धा केला होता की उद्या देशभरामध्ये नागरी सुरक्षा मॉकड्रिल होणार आहे आणि असं मॉकड्रिल 1971च्या वेळेस झालं होतं आणि आता ते होतंय. तर हे होण्यामागचं कारण काय असतं? म्हणजे ती युद्ध होणार याची तयारी असते आणि अशा परिस्थितीत नागरिकांनी काय सहकार्य करणं अपेक्षित आहे? पूर्वीचं लढाई अशी होती पूर्वी की सैन्य एकमेकांची लढायचं फक्त. सर्वसामान्य लोकांचा त्या लढाईशी फारसा संबंध असायचा नाही. पण सध्याच्या काळामध्ये असं आहे की युद्ध हे फक्त सैन्यामध्ये नाही लढलं जात. ते फक्त दोन सरकारांमध्ये युद्ध नसतं, तर ते दोन देशातल्या नागरिकांमधलं युद्ध असतं. त्यामुळे युद्धाच्या दृष्टीने प्रत्येक नागरिक हा प्रिपेअर्ड असला पाहिजे, तयार असला पाहिजे. कारण आताचं वॉरफेअर हे अतिशय वेगळं आहे. कुठला हल्ला कुठून होईल हे कोणालाही सांगता येत नाही. कारण आता फक्त शस्त्र मर्यादित नाहीयेत, शस्त्रांची क्षमता अफाट आहे. इथं बसून आपण काही हजार किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर मारा करू शकतो. त्यामुळे देशामधला नागरिक जर सजग असेल तर युद्धाला आपण चांगलं तोंड देऊ शकतो. आणि तो नागरिक जर सजग नसेल, तो जर घाबरलेल्या अवस्थेत असेल, त्याचा मनोधैर्य जर चांगलं नसेल, तर त्याचा युद्धातल्या जयापजयावर परिणाम होतो. आता या दृष्टीने बघा तुम्ही की मॉक ड्रिल म्हणजे काय. आणखी एक त्याला संदर्भ जोडता येईल की मोदींचा एक असा व्ह्यू पॉइंट आहे किंवा मोदींची अशी एक नीती आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये या देशातले सगळे नागरिक सहभागी झाले पाहिजे. मग त्यांच्या अनेक योजनांमध्ये त्यांनी लोकांना सहभागी करून घेतलं. पण विशेषतः करोनाच्या काळामध्ये आपण लक्षात घेऊ की करोनामध्ये मोदींनी सगळ्या देशाला उभं केलं. कसं उभं केलं की तुम्ही थाळ्या वाजवा, तुम्ही टाळ्या वाजवा. विरोधकांनी त्यांचं टिंगल केली. पण त्यामधलं एक मोदींचं सूत्र असं होतं की या कोरोनाशी लढायचं असेल तर सगळा देश तयार झाला पाहिजे आणि सगळा देश त्या विरुद्ध उभा राहायला पाहिजे. आता सुद्धा असंच आहे की पाकिस्तान विरुद्ध लढायचं असेल तर सगळा देश उभा राहायला पाहिजे आणि सगळ्या देशाला उभं राहायचं असेल तर त्याला कुठला तरी एक कार्यक्रम दिला पाहिजे. तो कार्यक्रम हा त्याने असा दिला की मॉक ड्रिल. या दृष्टीने तुमची सुरक्षेचा पण प्रश्न सुटू शकतो. लोकांना कळतं की समजा अचानक हल्ला झाला तर आपण काय केलं पाहिजे. लोकांमध्ये एक जागृती निर्माण होते आणि या जागृतीमधून देश तयार होतो. देश जर तयार झाला तर युद्ध करणं सोपं असतं. आणि म्हणून प्रत्येक नागरिकाला तयार करणं एक फार सुंदर काव्यपंक्ती आहे. ती या दृष्टीने फार ऍप्ट आहे असं मला वाटतं की त्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय की द्वंद्व कहाँ तक पाला जाए, द्वंद्व कहाँ तक पाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए, तू भी है राणा का वंशज, तू भी है राणा का वंशज, फेक जहां तक भाला जाए. तुझ्या हातातला भाला आहे, तू तुझी शक्ती असेल तेवढा तू फेक, त्यांनी शेवटचा विजय मिळणार आहे. तर अशा रीतीने प्रत्येक नागरिकाला तयार करणं ही या दृष्टीने आवश्यक आहे. एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेस मॉकड्रिल झालं होतं आणि त्यावेळेस अनेक वेळा सायरन वाजायचे, ब्लॅकआउट होता, रात्रीचा अंधार करावा लागायचा, खिडक्यांवर सावधानांवर कागद चिटकावे लागायचे की बाहेर उजेड जाऊ नये. कारण बाहेर उजेड गेला तर आकाशातनं उडणाऱ्या विमानांना शहर कुठं हे कळतं, प्रकाश कुठं हे कळतो आणि त्या ठिकाणी पिन पॉईंट बॉम्बे होऊ शकते. त्यामुळे हे मॉकड्रिल हे एका दृष्टीने समाजामध्ये शिस्त येण्यासाठी आणि युद्धापासून आपला बचाव करण्यासाठी फार आवश्यक आहे. आणि म्हणून तो मॉकड्रिलची कल्पना पुढे आली. मला वाटतं रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत, नवनवीन माहिती समोर येते, त्यामुळे गोंधळ सुद्धा वाढतो. पण आज मला वाटतं दातार सरांशी आपण बोललो आणि त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली, काही इतिहासातल्या नोंदी किंवा ते प्रसंग सांगितले. त्यामुळे या गोष्टी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने कळल्या. त्याबद्दल दातार सर मी तुमचे पुन्हा एकदा अगदी मनापासून आभार मानते की तुम्ही सोप्या भाषेत आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं. शेवटचा एक मुद्दा सांगतो बंद करायच्या आधी की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जेव्हा अशीच युद्ध परिस्थिती इंग्लंडमध्ये होती, त्यावेळेस चर्चिलला विचारलं की या युद्धाच्या तयारीसाठी तुला काय पाहिजे, काय काय लागणार आहे. त्यावेळेस चर्चिल त्यांनी असं सांगितलं की मला फक्त रक्त, घाम आणि अश्रू या तीन गोष्टी लागतील. आता याचा युद्धाशी काय संबंध असं सामान्य माणसाला कदाचित वाटेल. पण रक्त म्हणजे सीमेवर सैनिक लढतायत, त्यासाठी मला रक्त पाहिजे, म्हणजे सीमेवर लढणारे सैनिक पाहिजेत. घाम, घाम हा कष्टातून निर्माण होतो, त्यामुळे देशातल्या लोकांनी त्यांचे कष्ट चालू ठेवले पाहिजेत, हे कष्ट मला पाहिजे. आणि अश्रू म्हणजे या लढणाऱ्या सैनिकांबद्दल आणि या सगळ्या लढणाऱ्या देशातल्या नागरिकांबद्दल तुमच्या मनात संवेदना निर्माण झालेली पाहिजे. तुमच्या मनात ती संवेदना असेल तर तुम्ही पूर्ण क्षमतेनिशी लढा. त्यामुळे रक्त, घाम आणि अश्रू या तीन गोष्टी जर तुम्ही देशाला दिल्या
तर आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो. आता लोक म्हणतात की कधी होणार युद्ध, कधी होणार युद्ध. तर ते गाणं तुम्हाला प्रसिद्ध माहितीच आहे की सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है. पण त्या गाण्याची पुढची ओळ फार महत्वाची आहे. त्या ओळीत त्याने असं म्हटलंय की हम अभी से क्या बताए, क्या हमारे मन में है. ती ओळ अशी आहे की वक्त आने दे बता देंगे तुझे हे सनम, हम अभी से क्या बताए, क्या हमारे दिल में है. तर आता आमच्या मनात काय, आमच्या नेत्यांच्या मनात काय, आमच्या लष्कराच्या मनात काय, हे आता कोणीच सांगू शकणार नाही. पण योग्य वेळी तेव्हा मात्र निश्चितपणे उत्तर होते. म्हणजे आर या पार, आता तोडीस तोड उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. पण आतताईपणा करून कुठेही चालणार नाहीये. आणि हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या सरकारची आत्ताची रणनीती आहे. आणि दातार सरांनी ते अतिशय सोप्या शब्दात उदाहरणांसह आपल्याला समजावून सांगितलंय. पुन्हा एकदा मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. आणि उद्या देशात मॉक ड्रिल होणार आहे, त्यामुळे या देशाचे सजग नागरिक म्हणून आपल्यालाही तयार राहायचंय. आजच्या भागात मी इथेच थांबते, पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक. धन्यवाद.